वय निघून चाललेलंय, पण लग्न जमेना, विवाहात बाधा येत आहे काय? तुमच्याही घरात लग्नाचे वय झालेली मुलं मुली आहेत, वय उलटून चाललंय. मित्रमैत्रिणींची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, पण तुमच्या घरात अजून सनई चौघडा वाजलेला नाही. कितीतरी वेळा पत्रिका जुळतात, गुण जुळतात, बोलणी अगदी साखरपुड्यापर्यंत येतात आणि अचानक काहीतरी असं घडतं की सगळं मोडतं आणि मग मागे उरतो तो फक्त अपमान, डोळ्यातील पाणी आणि एक भयानक प्रश्न, आमचंच का? मित्रांनो, हा एक केवळ योगायोग नाही. गरुड पुराणात भगवान श्री हरिविष्णूंनी स्वतः सांगितले आहे की जेव्हा एकदा जीव या पृथ्वीवर येतो तेव्हा त्याच्या विवाहाचा मार्ग त्याच्या कर्माने आधीच ठरलेला असतो. पण जर तिथे अडथळे येत असतील तर समजून घ्या की तुमच्या पूर्वजन्मातील काहीतरी बाकी आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील बंद कवाडं उघडणार आहेत. हे रहस्य ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील, पण हे जाणून घेतल्याशिवाय तुमच्या विवाहातील बाधा दूर होणार नाही. शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ आज तुमचं नशीब बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या विषयावर आज महाराष्ट्रातील हजारो घरातील चिंतेचा विषय बनलेला आहे. अनेक घरांमध्ये आई वडील आहेत ज्यांच्या डोळ्यात पाणी असतं. ते दादा म्हणतात, चांगली नोकरी आहे, मुलगी दिसायला सुंदर आहे, आमचा स्वभावही चांगला आहे, मग देवाने आम्हालाच का अडकून ठेवलंय? भक्तांनो, आपली संस्कृती, आपली पुराणे हे केवळ कथा नाहीत, तर जे जीवनाचे मॅच्युअर आहेत. गरुड पुराण जे आपल्याला कर्माचे फळं सांगते, त्यामध्ये विवाहाच्या विलंबाची अत्यंत तार्किक आणि आध्यात्मिक कारणे दिली आहेत. आज आपण केवळ कारणेच पाहणार नाहीत, तर त्यावर स्वामी समर्थांच्या कृपेने आणि शास्त्राने सांगितलेले जालिम उपायसुद्धा पाहणार आहोत. आजची ही माहिती तुमच्यासाठी नवीन पहाट ठरू शकते. चला, गरुड पुराणातील नवीन माहिती जाणून घेऊया. 1. पूर्वजन्मीचे अपूर्ण वचन. गरुड पुराणानुसार लग्नाचा उशीर होण्याचे पहिलं कारण आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे अपूर्ण वचन. आपण या जगात पहिल्यांदाच आलेलो नाही. आपले हजारो जन्म झाले आहेत. मागच्या एखाद्या जन्मात जर तुम्ही कोणाला विवाहाचे वचन दिले असेल, कोणाला स्वप्न दाखवले असेल आणि ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी किंवा घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी ते वचन तोडले असेल, तर त्या जीवाचा तळतळाट या जन्मी तुमच्या विवाह योगात बाधा आणतो. भगवान विष्णू गरुड देवाला सांगतात की कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. जर तुम्ही एखाद्या निष्पाप मनाशी खेळ केला असेल तर या जन्मी तुम्हाला योग्य जोडीदार मिळवण्यासाठी वनवन फिरावे लागते. समोरून स्थळ येतं, तुम्हाला आवडतं, पण त्यांच्याकडून नकार येतो. का? कारण या जुन्या कर्माची शिक्षा अजून संपलेली नसती. विचार करा, ज्याचं हृदय आपण दुखावलं त्याचे अश्रू आज आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत. तुम्हालाही कधी असं वाटलंय का की सगळं नीट असूनही काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला रोखते? अशा वेळी घाबरून न जाता दर गुरुवारी किंवा शुक्रवारी पिंपळाच्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून विष्णू सहस्रनामाचे पठण करा. मनोमन त्या अज्ञात जीवांची माफी मागा. माझ्याकडून पूर्वजन्मात जे काही अपराध झाले असतील ते क्षमा करा. ही प्रार्थना तुमच्या कर्माचा भाग हलका करेल. 2. कुलदैवतेचा विसर आणि कुलकोप दोष. दुसरं मुख्य कारण म्हणजे आपल्या कुळाच्या देवाचा विसर पडणे. गरुड पुराणात सांगितले आहे की ज्या घरात कुलदैवतेचा मान राखला जात नाही तिथे लक्ष्मी आणि मंगलकार्ये कधीच टिकत नाहीत. कुलदैवत हे तुमच्या वंशाचे रक्षक असतात. अनेक लोक शहरात येतात, नोकरीत व्यस्त होतात आणि वर्षातून एकदा कुळाच्या ठिकाणी जायचे विसरतात. जेव्हा कुलदैवत रुष्ट होतं तेव्हा वंशाची वाढ थांबते. विवाह हा वंश वाढवण्याचा संस्कार आहे. तर देवच कोपलेला असेल तर तो लग्नाचे कार्य कसे सिद्धीस नेईल? बाळांनो, विचार करा, ज्या मातीने आणि ज्या देवाने आपल्या पूर्वजांना सांभाळलं त्यांनाच आपण विसरलो. आजची पिढी मूळ विसरत चालली आहे.
म्हणून तर आज घराघरात लग्नासाठी मुलं मुली वणवण फिरत आहेत. त्वरित तुमच्या कुलदैवतेच्या ठिकाणी जा. तिथे जाऊन अभिषेक करा, ओटी भरा. घरात रोज कुलदैवतेचा 108 वेळा जप करा. श्री कुलदैवता नमः हा मंत्र साधा वाटत असला तरी तो विवाहाचे मार्ग मोकळे करणारा महामंत्र आहे. 3. पितृदोषाचा भीषण वेढा. पितृदोष हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण गरुड पुराणात याचे जे वर्णन आहे ते भयानक आहे. जर तुमच्या पूर्वजांची गती झाली असेल किंवा त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्यांचे फळ घरातील तरुण मुलामुलींना भोगावे लागते. पितर हे अदृश्य रूपाने आपल्या अवतीभोवती असतात. जर त्यांना गती मिळाली नसेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. विवाहाच्या बोलणीच्या वेळी घरामध्ये चिडचिड होणे, विनाकारण वाद होणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. पितरांना वाटते की आधी आमची मुक्ती करा, मग तुमचे संसार थाटा. किती क्लेशदायक आहे हे. आपलेच पूर्वज आपल्या सुखाच्या आड येत आहेत, कारण ते स्वतः दुःखात आहेत. तुम्हालाही कधी स्वप्नात पूर्वज दिसतात का? किंवा घरात सतत कुणीतरी आजारी असतं का? हे पितृदोषांचे संकेत आहेत. दर अमावस्येला घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा रोज 3 माळ जप करा. दत्त महाराज हे पितरांचे अधिपती आहेत. ते तुमच्या पितरांना गती देतील आणि विवाहाचा मार्ग सुकर करतील. 4. निसर्गाने हानी आणि मुक्या प्राण्यांचा शाप. गरुड पुराणानुसार निसर्गातील कोणत्याही जीवाचे घर उद्ध्वस्त करणे हे महापाप आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी कधी कोणाचे घरटे तोडले असेल, झाडे कापली असतील, तिथे पक्ष्यांचा निवास होता, तर त्यांचा परिणाम घर न बसण्यास होतो. निसर्गाचा नियम आहे, जे द्याल तेच मिळेल. जर तुम्ही कोणाचे घर बसवण्यापासून रोखले असेल तर निसर्ग तुम्हाला स्वतःचे घर बसवायला अडथळा निर्माण करतो. अनेकदा आपल्या हातून कळत न कळत अशा चुका होतात, ज्याची शिक्षा विवाहाच्या उशिराच्या रूपाने मिळते. त्या निष्पाप पक्ष्यांची घरटी जेव्हा आपण उद्ध्वस्त करतो तेव्हा त्यांचा तो तळतळाट निघतो. तो आपल्या नशिबावर काळा डाग बनतो. रडू येईल तुम्हाला हे सत्य ऐकून की निसर्ग किती बारीक हिशोब ठेवतो. रोज पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवा. मुंग्यांना साखर मिश्रित पीठ द्या. जेवढा जीव दया कराल तेवढेच तुमचे अडथळे दूर होतील. स्वामी समर्थांनी प्राणीमात्रा अत्यंत प्रिय होते. त्यांची सेवा केली की स्वामींची कृपा आपोआप होते. 5. स्त्री शक्तीचा अपमान. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे गरुड पुराण सांगतो की कधीही मंगलकार्ये सिद्धीस जात नाहीत. यत्र नर्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जर एखाद्या मुलाने लग्नाचे वचन देऊन एखाद्या मुलीला सोडले असेल किंवा घरात आई, बहीण, वहिनी यांचा सतत अपमान होत असेल तर ते खूप लवकर जाणवते. स्त्रियांच्या डोळ्यातील पाणी हे शाप बनून लग्नाच्या पत्रिकेवर बसते. आईच्या डोळ्यात पाणी किंवा एखाद्या मुलीचा भंग झालेला विश्वास यापेक्षाही मोठी बाधा विवाहासाठी दुसरी कोणतीही असू शकत नाही. पाठवून पहा. कुणाचं मन जर नाही ना दुखावलं तुम्ही. घरातील स्त्रियांना सन्मान द्या. दर शुक्रवारी महालक्ष्मी उपासना करा. कुमारिकांचे भोजन घाला आणि किंवा त्यांना काहीतरी भेट द्या. जेव्हा स्त्री शक्ती प्रसन्न होईल तेव्हा विवाहाचे योग आपोआप जुळून येतील. 6. दान. गरुड पुराण सांगते की विवाह हा एक यज्ञ आहे आणि या यज्ञासाठी आपल्याकडे पुण्याचं इंधन असावं लागतं. जर तुम्ही कधी कोणाला मदत केली नसेल, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगला असेल तर तुमच्या पुण्याचं पारडं रिकामं असलं. विवाहासाठी नशिबाची साथ लागते आणि नशीब हे दानाचे बनलेले. अनेकदा आपण लाखो रुपये लग्नावर खर्च करायला तयार असतो, पण एखाद्या गरिबाच्या मुलीची लग्नासाठी 5 रुपयेही देत नाही. हाच कंजूसपणा विवाहात अडथळे आणतो. आपण हजारो रुपये पार्ट्यांमध्ये उडवतो, पण कोणाच्या रिकाम्या पोटी अन्न घालत नाही. देवाला हे कसं आवडेल? आपल्याला स्वतःसाठी घर हवंय, मग दुसऱ्याचं घर बसवण्यास आपण मदत का करू नये?
एखाद्या गरीब मुलीच्या लग्नासाठी जमेल ती मदत करा, मग ते धान्य असो, कपडे असो किंवा भांडी. हा उपाय केल्यावर अवघ्या 21 दिवसात लग्नाचे योग आल्याचे अनेक अनुभव आपल्या भक्तांनी सांगितले आहेत. 7. ग्रहांची बाधा. शेवटचं कारण म्हणजे ग्रहांची स्थिती. गरुड पुराणानुसार जेव्हा शांती, मंगळ किंवा राहू यांचा प्रभाव विवाहाच्या स्थानी असतो तेव्हा अडथळे येतात. पण या सर्व ग्रहांचा बाप म्हणजे सद्गुरू पत्रिका कितीतरी दोषपूर्ण असतील तरी जर स्वामींची कृपा झाली तर ग्रहसुद्धा आपली दिशा बदलतात. गरुड पुराणात विष्णूंनी सांगितले आहे की जो माझ्या भक्ताला शरण जातो त्याचे सर्व दोष मी स्वतः नष्ट करतो. स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. आम्ही कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. जेव्हा जग तुम्हाला नकार देईल तेव्हा स्वामींचे हात तुम्हाला जवळ घेण्यासाठी पसरलेले असतात. तुम्हालाही असं वाटतंय का की आता फक्त स्वामींचाच वाचवू शकतात? रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळा जप करा. स्वामी चरित्र अमृतसाराचे 18व्या अध्यायाचे रोज वाचन करा. गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन चण्याच्या डाळीचे आणि गुळाचे दान करा. स्वामींची कृपा झाली की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.